मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत राज्य मराठी विकास संस्था आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या पंधरवड्याच्या निमित्तानं भाषा भरभरी तिचा उत्सव जरदारी या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमांतर्गत आजचं हे 6वं पुष्प आहे। या पुष्प ह्याच्यामध्ये दासू वैद्य यांच्या मेळा या ललित लेखाचं अभिवाचन होणार आहे। सदर अभिवाचनाचं कार्य अभिनव कल्याण या संस्थेकडून करण्यात येणार आहे। सुरुवातीला अभिनव कल्याण ही नाट्यक्षेत्रातील संस्था गेली 25 वर्षे निस्वार्थीपणे आपलं कार्य अविरतपणे सुरू ठेवलेलं आहे। याच संस्थेच्या माध्यमातून सुप्रसिद्ध कवी डॉक्टर दासू वैद्य यांच्या ललित मेळा या ललित लेखाचं अभिवाचन होणार आहे। सदर अभिवाचनामध्ये सहभागी असलेले राहुल सिरसाट, रुचिका खैरनार, संकेत जाधव, निखिल खाडे आणि अभिजित झुंजाराव हे आहेत। आजच्या कार्यक्रमाचं आणि आजच्या ह्या विषयाचं वैशिष्ट्य असं की प्राध्यापक डॉक्टर दासू वैद्य यांनी सदर त्यांच्या ललित लेखामध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक अशा अनेकविध क्षेत्रामध्ये बदलत जाणारं वास्तव आणि मानवी अंतर्मन यांचा सहज मेळा घालण्याचा एक सुरेखपणे प्रयोग केलेला आहे। प्राध्यापक डॉक्टर दासू वैद्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। त्यांचे आतापर्यंत तुर्तास हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे। तत्पूर्वी हा काव्यसंग्रह 2014 प्रकाशित झालेला आहे। परत क कवितेचा हा त्यांचा बाल कविता संग्रहसुद्धा प्रकाशित झालेला आहे आणि 2010 साली आजूबाजूला हे एक ललित लेखनाचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे। आपण प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी अभिनव कल्याण या संस्थेचे आजच्या सादरीकरणात असलेले सहभागी यांचं स्वागत करणार आहोत। मी विलास सिरसाट यांना विनंती करतो की त्यांनी अभिजित झुंजाराव यांचं स्वागत करावं। हो, शासकीय धोरणानुसार पुष्पगुच्छ न देता आपण पुस्तक देऊन त्याचा सत्कार करणार आहोत, स्वागत करणार आहोत। विलास सिरसाट। श्री राहुल सिरसाट यांचं स्वागत विलास सिरसाट करतील। अश्विन वाळकर यांना विनंती करतो की त्यांनी संकेत जाधव यांचं स्वागत करावे। अश्विन यांना परत विनंती करतो की त्यांनी खाडे सरांचं स्वागत करावे। योग्य सावंत यांना विनंती करतो की त्यांनी ऋतुजा खैरनार यांचं स्वागत करावं। आता या पुढील कार्यक्रमाची सूत्रे मी अभिनव कल्याण यांच्याकडे सुपूर्द करत आहे।
नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्र शासन, राज्य मराठी विकास संस्था आणि पु ल देशपांडे कला अकादमी यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला हा कार्यक्रम इथे सादर करण्याची संधी दिली. त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. दासू वैद्य हे आपल्याला एक कवी म्हणून माहीत आहे, पण हेच दासू वैद्य ज्या वेळेला ललित लेखातून आपल्या समोर येतात त्यावेळेला ते आपल्याला वेगळेच भासतात. हा ललित लेख संग्रह गेल्या वर्षी प्रकाशित झाला. प्रकाशन सोहळा औरंगाबाद येथे पार पडला आणि ज्या क्षणी हे पुस्तक हातात आलं त्याच क्षणी दासू वैद्य अगदी विलक्षण भासले. मेळा या ललित लेख संग्रहाची प्रस्तावना करताना ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस काय म्हणतात ते ऐकूया आणि या कार्यक्रमाची सुरुवात करूया. मेळा. दासू वैद्य यांचा मेळा हा ललित लेख संग्रह. या ललित लेख संग्रहात अनेक वैविध्यपूर्ण विषयांवर दासू वैद्य यांनी मुक्त चिंतन केलं असून ते शब्दांच्या मितव्ययामुळे गद्य आणि कविता यांची सीमारेषा पुसट करतात. कधी व्यक्तिगत अनुभव तर कधी सार्वत्रिक अनुभव तर एखाद्या भावलेल्या तत्वचिंतकाचं जगणं शब्दात पकडण्याचा आटोकाट केलेला प्रयत्न मेळा या संग्रहात आपल्याला प्रत्ययास येतो. दासू वैद्य यांची चौफेर निरीक्षण शक्ती, बहुश्रुतता आणि व्यासंग यांचा प्रत्यय मेळा या ग्रंथातील सगळेच लेख देतात. कवी ज्या वेळेला गद्यात उतरतो तेव्हा गद्यालाही कसं कवितेच्या पलीकडे नेऊन पोहोचवतो याचं उत्तम उदाहरण म्हणून दासू वैद्य यांच्या या ग्रंथाचं महत्त्व अधोरेखित करावं लागेल. कवीजवळ असणाऱ्या चिंतन क्षमतेचं अपरंपार दर्शन या प्रत्येक लेखातून जसं घडतं तसंच ललित लेख लिहिणाऱ्याजवळ कविहृदय असावं लागतं याची साक्षही हे लेख देतात. मराठी गद्यात ललित लेख लेखनाचा क्षीण होत चाललेला प्रवाह सक्षम करण्याचा दासू वैद्य यांचा हा अनोखा प्रयत्न आहे. गाव, रस्ते, शहर, महानगर, सिमेंटची जंगलं, माणसांची जंगलं आणि प्रत्यक्ष पूर्वापार चालत आलेलं पशुपक्षी, वनस्पती, प्राणी यांचं जंगल, या सर्वच घडणाऱ्या उलथापालथीचा मेळा या ग्रंथात तपशिलासह शब्दबद्ध झालेला अनुभव आपल्याला घेता येतो. म्हणूनच हा मराठीतील महत्त्वाचा ललित गद्य ग्रंथ आहे. काव्यात्मता, शब्द आणि तपशिलांची योग्य निवड, लयीची अभिजात पेरणी आणि या सर्वांसाठी बांधलेला अटीव रूपबंध यामुळे हे सर्व लेखन मराठी साहित्यात महत्त्वाची भर घालतं. इति राजन गवस. मार्गदर्शन सादर करतीये रुचिका खैरनार. प्रदर्शित झालेला नवा चित्रपट पूर्वी छोट्या गावात उशिराने लागायचा. त्यामुळे पहिल्या दिवशी पहिला शो पाहण्यासाठी तिकीट खिडकीवर रांगा लागायच्या. नव्या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता ताणलेली असायची. पहिल्या दिवशी पहिला शो पाहणारा चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्रॉंगच्या थाटात गावभर मिरवत असे. पण आजकाल नव्या तंत्रज्ञानामुळे नवा चित्रपट गावोगाव गल्ली बोळ्यातल्या टॉकीजमध्ये एकाच वेळी लागतो. त्यामुळे फारशा रांगा होत नाही. उलट मोठ्या टॉकीजचं अस्तित्व धोक्यात आलं. अनेक ठिकाणी नवा कोरा चित्रपट सहज उपलब्ध असल्यामुळे प्रेक्षकांची सोय झाली आहे. नाटकाच्या बाबतीत मात्र अजूनही दुष्काळ आहे. नव्हे, तो अधिकच वाढलाय. चांगल्या नाटकांचे मुंबई पुणे बाहेरचे प्रयोग दुर्मिळ होत चालले आहेत. अशा परिस्थितीत कधीतरी एखाद्या चांगल्या व्यावसायिक नाटकाची जाहिरात झळकते. विनाविलंब आपण तिकीट बुक करतो. प्रयोगाच्या दिवशी उत्सुकतेने नाटकाला जातो. नाट्यगृहातील हवंहवसं वातावरण प्रसन्न वाटतं. तो मंद हलणारा लाल पडदा, हातात तिकीट नाचवत स्वतःची सीट शोधणाऱ्यांची लगबग,
पडद्यामागे उजवीकडून डावीकडे व डावीकडून उजवीकडे वाजणारा घंटेचा आवाज, बंद पडद्यातून कमावलेल्या आवाजात अनाउन्समेंट होते. थोड्याशा मिश्किल शब्दात मोबाईल सायलेंट करण्याविषयी सांगितलं जातं. नाटक सुरू व्हायची वेळ आलेली. मध्येच उशिराने आलेले एक जोडपं जागा शोधत चटकन बसण्याऐवजी हाय हॅलो मध्ये मशगूल असतं. तिसरी घंटा होते आणि अधीर पडदा प्रसन्न संगीताच्या साथीने बाजूला सरकत जातो. प्रेक्षकांतले दिवे मंद होतात. रंगमंच उजळतो. नाटक सुरू होतं. वेगळ्या विषयावरचं 2 पात्री नाटक. संपूर्ण नाटक एका महानगरीय लोकलच्या डब्यात घडतं. त्यामुळे मुक्काम पोस्ट दिवाणखान्यात अडकलेलं मराठी नाटक पार लोकलच्या डब्यात आलेलं. नायक नायिकेची भूमिका करणारे कसलेले व्यावसायिक कलाकार होते. नाट्य रंगत गेलं. प्रयोग अप्रतिम झाला. पडदा पूर्ववत बंद झाला. प्रेक्षकांतले दिवे उजळले. प्रेक्षक स्वतःच्या कथानकात परतले. आम्ही काही जण कलावंतांना भेटण्यासाठी स्टेजच्या मागे गेलो होतो. नाटकातील कलावंत आणि दिग्दर्शक मोठ्या विनम्रतेने सगळ्यांना भेटत होते. खरं तर अजून कलावंतांनी मेकअपही उतरवला नव्हता. बऱ्यापैकी परिचय असल्यामुळे आम्ही दिग्दर्शकाशी बोलत होतो. तेवढ्यात सर आले अशी कुजबुज झाली. एक ज्येष्ठ प्राध्यापक त्यांच्या शिष्यांसह येऊन दाखल झाले. तेवढ्या गडबडीत त्यांच्या एका उपस्थित शिष्याने त्या ज्येष्ठ प्राध्यापकाला चरण स्पर्श केला. एका शिष्याने ज्येष्ठ प्राध्यापकाशी कलावंतांशी ओळख करून दिली. दिग्दर्शकाने आदराने विचारले, सर कसं वाटलं नाटक? झालं. ज्येष्ठ प्राध्यापकाने अदृश्य माईक हातात घेतला आणि बोलणं सुरू झालं. प्रयोग आवडलेले अनेक प्रेक्षक कलावंतांना भेटायला आले होते. दोन्ही कलावंतांनी उत्तम अभिनय तर केला होताच, शिवाय मालिकांमुळे घराघरात पोहोचलेले हे दोघे कलावंत असल्यामुळेही प्रेक्षकांना उत्सुकता होती. काही तरुण मुलामुलींना त्या दोघांची स्वाक्षरी घ्यायची होती. काहींना त्यांच्यासोबत फोटो काढायचा होता. पण ज्येष्ठ प्राध्यापकांचं बोलणं काही संपेच ना. ते ग्रीन रूमचा ताबा घेतल्यासारखं हात वारे करत बोलत होते. सोबतच्या शिष्यांच्या चेहऱ्यावर कौतुक मात्र दिसत होतं. बोलताना अभिप्रायाचं रूपांतर मार्गदर्शनात झालेलं होतं. दिग्दर्शक बिचारे हो हो करत होते. ज्येष्ठ प्राध्यापकांच्या सूचनात काही दम नव्हता. हा, पण सूचना काही थांबेना. दुसऱ्या अंकाला स्पीड हवा होता. पात्रांनी सायकोटेक्निकचा वापर करायला पाहिजे होता. पात्रांची इन्व्हॉल्वमेंट काही जागी कमी पडते अशी शेरेबाजी सुरूच होती. दिग्दर्शक कलावंत अस्वस्थ झाल्याचं स्पष्ट जाणवत होतं. तरीही ज्येष्ठ प्राध्यापकांचं थिरॉटिकल बोलणं काही थांबेच ना. शेवटी पहिल्या अंकाला ट्रीटमेंट वेगळी हवी होती हे ज्येष्ठ प्राध्यापकांचं वाक्य थांबवत दिग्दर्शक बोलले, सर असं वेग बोलू नका. ट्रीटमेंट वेगळी म्हणजे नेमकी कशी हवी होती हे सांगा. ज्येष्ठ प्राध्यापक चपापले. त्यांना काय म्हणायचं होतं ते नेमकेपणाने सांगताच येतं. त्यामुळे या लक्षवेधी मार्गदर्शनाची निरर्थकता सगळ्यांच्याच लक्षात आली. पण तसं बोललं कुणीही नाही. एक चांगला प्रयोग नुकताच पाहिलाय. प्रयोगाचा अनुभव आज जिरतोय. म्हणजे चांगल्या प्रयोगानंतर येणारं भारावलेपण अजून आहे. अशा अवस्थेत रंगकर्मींना भेटून त्यांना दाद देणं, अभिनंदन करणं हा रसिकतेचा एक चांगला रिवाज आहे. ते म्हणतात ना, बारशाला गेल्यानंतर लेकराला नक्ट म्हणायचं नसतं बरं. उलट गोबऱ्या गालात नाक लपलंय असं म्हणायचं असतं. तसं प्रयोगानंतर भेटताना दाद देणं, कौतुक करणं अपेक्षित असतं. इथं तर प्रयोगालाही नावं ठेवायला जागा नव्हती. दिग्दर्शक कलावंतांचा चांगला दबदबा होता. तरीही नम्रतापूर्वक ते ज्येष्ठ प्राध्यापकांचं ऐकून घेत होते. एखादा ऐकून घेतोय म्हणून किती ऐकवावं. शेवटी या मार्गदर्शनात नाटकाच्या व्याख्यात सांगायच्या बाकी होत्या. मुळात नाटक हा प्रत्यक्ष रंगमंचावर मनापासून खेळायचा खेळ आहे. क्रिकेटच्या सामन्यांचं रसभरीत धावतं वर्णन करणारा समालोचक खेळाडूला मार्गदर्शन करू लागला तर अवघड परिस्थिती निर्माण होईल. पण आपल्याकडे सर्व क्षेत्रात मोफत आणि सहज उपलब्ध असलेली गोष्ट म्हणजे मार्गदर्शन.
रात्री कंपाऊंडच्या गेटला कडी कुलूप लावून घरात गुडुपचूप झोपणारे सीमेवरच्या सैनिकांना राष्ट्रभक्तीपर मार्गदर्शन करायला तयार असतात. अहो, अनेक कलावंतांनी कुठलंही प्रशिक्षण न घेता प्रयोगाला सिद्ध केलेलं असतं. अशांना पुस्तकी मार्गदर्शनाची गरज नसते. सगळे सिद्धांत त्यांनी स्वतःच्या पद्धतीने समजून घेतलेले असतात. जो प्रत्यक्षात सिद्ध करतो त्याला पुन्हा सिद्धांत सांगण्याचे प्रयत्न मार्गदर्शकांच्या हट्टापायी होत असावेत. आधीपासूनच आपल्याकडे मार्गदर्शकांबद्दल म्हणजेच गुरुबद्दल आदराची भावना आहे. या आदरापोटी पटलं नाही तरी ऐकून घेतात. हा ऐकता आदर मिळवण्यासाठी कुणीही कोणत्याही विषयावर मार्गदर्शन करायला एका पायावर तयार असते. कोणी कुणाला मार्गदर्शन करावं याचे काही संकेत आहेत. तसंच केव्हा, कुठे आणि कधी मार्गदर्शन करावं याचेही काही नियम असायला हवेत. आपल्याकडे वकूफ नसलेला माणूस अधिकारवाणीने मार्गदर्शन करत असतो. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे सराईतपणे गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरला शेजारच्या सीटवर बसलेला बिनधास्त मार्गदर्शन करत असतो. बऱ्याचदा शेजारी बसणाऱ्याला स्वतःला गाडी चालवता येत नसते, पण व्यवस्थित मार्गदर्शन मात्र सुरू असतं. तसंच क्रिकेटची मॅच पाहताना कॉमेंट्स भावनिक असल्या तरी मार्गदर्शक असतात. तेंडल्यानं हा रन घ्यायला नको, धोनीनं जडेजाला शेवटची ओव्हर देऊन माती खाल्ली, टॉस जिंकल्यावर बॅटिंग घ्यायला हवी होती, असे फुकटचे सल्ले अधिकारवाणीने दिले जातात. सल्ला देताना आपल्याला मैदानाचा अनुभव असायला हवा हे आवश्यक नसतं. सल्ला देणाऱ्यांनी एकदा मॅचची पहिली ओव्हर खेळून बघावीच. नवा चकाकणारा लाल गुंद चेंडू स्विंग करत कानावर जवळून जातो ना, तेव्हा कळू शकतं चौका छक्का मारणं म्हणजे काय असतं. प्रेक्षक म्हणून आपल्याला प्रतिक्रिया देण्याचा अधिकार नक्कीच आहे, पण म्हणून मार्गदर्शनही करणं बरोबर नसतं. कुठलाही कार्यक्रम असू द्या, कुठलाही विषय असू द्या, पाहुण्यांनी मार्गदर्शनपर 2 शब्द बोलावेत असं म्हटल्याबरोबर जो कोणी बोलायला उठतो तो ज्ञानाचा उद्गाता झालेला असतो. मला वाटतं माईकचा शोध लागल्यापासून मार्गदर्शकांच्या संख्येत वाढ झालेली असावी. पण तसं म्हणावं तर माईक शिवाय जमेल तिथे जमेल तसं मार्गदर्शन अव्याहत सुरूच असतं. पार ऋषी मुनींच्या मार्गदर्शनापासून ते ताईचा सल्ला, विचारा तर खरं, वहिनींचा सल्ला, कार घेताना, फ्लॅट घेताना, आरोग्याचा सल्ला इत्यादी इत्यादी ते सेल्फी मार्गदर्शन वर्गापर्यंत घनघोर मार्गदर्शन सुरू असतं. लोकही मोठ्या आत्मीयतेने प्रश्न विचारत असतात. माझे वय 45 वर्ष आहे. मला ऑफिसात रोज 8 तास बैठे काम करावे लागते. शरीर जास्त स्थूल झालेले आहे. चालताना त्रास होतोय. काय करावे? अशा अनेक त्रस्त प्रश्नांना मनपूर्वक सविस्तर मार्गदर्शन होताना आपण पाहतो, वाचतो. अहो, हेच नाही, एकदा एका अंत्यविधीसाठी स्मशानात गेलो होतो. तिथे काही समाध्या बांधलेल्या दिसल्या. एक चकचकीत टाईल्स लावून सजवलेली समाधी होती. उत्सुकतेने जवळ जाऊन पाहिलं तर कोनशिलेसारखा मजकूर वाचनीय होता. आमचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक म्हणून समाधीत निवांत झोपलेल्या गृहस्थाचं नाव होतं. त्या नावापुढे माजी जिल्हा परिषद सदस्य कंसात अपक्ष असा मजकूर होता. चिरनिद्रा घेणारं मार्गदर्शन परवडलं. एका दरवाजावर चक्क लटकणारं मार्गदर्शनही पाहण्यात आलं. एका प्राध्यापक महोदयांनी घरावर भली मोठी नेमप्लेट लावलेली होती. त्यांना मिळालेल्या पदव्या, शेवटी PhD, गाईड असा भरगच्च मजकूर नेमप्लेटमधून उतू जात होता. मार्गदर्शन, आपल्यालाही हा असा अनुभव पदोपदी येत असतो. अनेक मार्गदर्शक आपल्याला लाभत असतात. या ललित लेख संग्रहात समारोप करताना दासू वैद्य फार छान म्हणतायत. ते म्हणतायत, मार्गदर्शनाच्या सुकाळामुळे काही विद्यार्थी आता मार्गदर्शक निरखून पारखून घेऊ पाहतायत. आम्हाला असे मार्गदर्शक प्रमुख अजिबात नकोय असे ते ठामपणे सांगतायत. संप करतायत, तासिका देखील बंद करतायत. म्हणजे ही चर्चा मार्गदर्शनाबद्दलचीच आहे.
यातलं राजकारण घडीभर बाजूला ठेवूया, पण आयुष्याच्या प्रवासात मार्गदर्शकाचं महत्त्व नाकारताच येत नाही. आपला मार्गदर्शक कर्तृत्ववान असावा, पारदर्शक असावा ही विद्यार्थ्यांची अपेक्षा रास्तच आहे. हे शहाणपणाचं मार्गदर्शन त्यांना अनुभवातून मिळालं असावं. वेल वाढताना डावीकडे वळते तशीच ती उजवीकडेही वळू शकते. फक्त तिचा प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास अखंडित असायला हवा. हे माझं मार्गदर्शन नव्हे, ही फक्त माझी प्रांजळ अपेक्षा आहे. याच्यानंतर आपण वळूया बक्षिसीकडे. सादर करतायत निखिल खाडे. बक्षिशी. रोजचा पेपर आधी दरवाजा खालून सरपटत यायचा. आता तेवढा वेळ पेपर टाकणाऱ्या पोराकडे नसेल किंवा पेपरची जाडी वाढल्यामुळे दरवाजा खालून पेपर सरकवणं शक्य होत नसेल. म्हणून आताशा कुठल्या तरी नोटीस असल्यासारख्या दरवाजाच्या कडेला पेपर लावलेला असतो. दरवाजा खालून सरपटत येवो वा दरवाजाला लावलेला असतो किंवा दगडफेकीसारखा दरवाजावर भिरकावलेला असतो. या आलेल्या पेपरमध्ये बेमालूमपणे जाहिरातींची पॅम्पलेट्स असतात. पेपरची घडी उघडली की हमखास एखादं पॅम्पलेट खाली पडतं. कशा कशा प्रकारच्या जाहिराती असतात. मोफत नेत्र तपासणीपासून ते दिव्य दृष्टी प्राप्तीपर्यंतच्या जाहिराती असतात. बाकी भव्य सेलमध्ये कपडे घालून आणि वेगवेगळ्या वस्तू सवलतीत विकत आपली गेलेली शक्ती परत मिळणार असते. पेपरला लोचटपणे चिकटून येणाऱ्या अशा पॅम्पलेट्समध्ये दुर्लक्ष करता येत नाही. पण आजकाल दररोज येणाऱ्या एका बातमीकडे दुर्लक्ष करताच येईल. कदाचित आधी कधीतरी येणाऱ्या या बातमीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही बातमी आता दररोज वाचावी लागते. एखाद्या मोठ्या मॉलमध्ये हव्या त्या वस्तू कपडे भरून असतात. तसा वेगवेगळ्या बातम्यांनी पेपर भरून गेलेला असतो. या बातम्यात घासात येणाऱ्या खड्यासारखी एखादी बातमी असते. ती बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्येची. आधी या बातम्या दूरच्या गावातल्या असायच्या. बातम्या वाचून मन सुन्न व्हायचं. टीव्हीवरच्या बातमीत ठराविक दृश्य असायची. शेत, शेतातलं झाड, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं घर, विमनस्क कुटुंबीय, कॅमेरासमोर कोरड्या नजरेनं बोलणाऱ्या आत्महत्या करणाऱ्याचा बाप, पोरगा, भाऊ, कधी बायको, कधी म्हातारी माय. नजरेत कोरडेपणा. बोलत असायचे सोसायटीचं कर्ज होतं. 3 सालापासून वावरात काहीच पिकलं नाही. या साली बी पावसानं दगा दिला म्हणून लईच खचले होते. होईल काहीतरी म्हणून आम्ही समजावलं, पर बैचेनी होती. काल दुपारच्या टायमाला चहा पिला. वावरात जाऊन येतो म्हणला आणि असं करून बसलो. आता आम्ही काय करावं? लेकराला कसं जगवावं? ओसाड गावातल्या घराच्या पार्श्वभूमीवर घेतलेला बाईट नित्याचा झाला. आधी महानगरातून, शहरातून आत्महत्या व्हायच्या. आजार, आर्थिक विवंचना, कौटुंबिक ताणतणाव, तर कधी सासरच्या छळाला वैतागून आत्महत्या व्हायच्या. बऱ्याचदा रॉकेल अंगावर टाकून पेटवून घेतलं जायचं. पण जास्त प्रमाणात पंख्याला लटकवून घ्यायचं. तेव्हापासून एखादी पंख्याची कंपनी आपल्या पंख्याची विचित्र जाहिरात करेल की काय अशी भीतीच वाटते. काय घ्या, पंख्याचा दणकटपणा सांगताना पंख्याला लटकून मरणाचा दाखलाही देऊ शकतात. OLXवर काही विकायला आणि विकत घ्यायला निघालेली आपण माणसं. हे आत्महत्येचं लोणं पाहता पाहता खेड्यात आलं आणि मडं झाकून पेरणी करणारा कुणबी या तुकारामाच्या वचनाला तडा गेला. पेरणारा कधी असं मरणारा होत नसतो. पण गावोगाव झाडाला प्रेत झुंबरासारखी लोंबकळू लागली. ही कुठल्या उत्सवाची तयारी काहीच कळेना. हे सर्व वाचताना, ऐकताना, टीव्हीवर पाहताना एक विचित्र दिवस उजाडला. दुर्बिणीतून लांबचा डोंगर जवळ दिसावा हे ठीक, पण त्या डोंगराचा चक्क नाकाला स्पर्श झाला तर घाबरून हातातली दुर्बीण खाली पडणारच ना. झालं तसंच. कॉलेजातून दुपारी घरी आलो. जेवण करून पेपर वाचत होतो. तेवढ्यात फोन वाजला. फोनवर मित्र बोलत होता. भयंकर बातमी होती. 20 किलोमीटर अंतरावर एका शेतकऱ्याने आत्महत्या केलेली होती. बापरे, म्हणजे हा साथीचा रोग आमच्या गावाजवळ येऊन पोहोचला होता. लांबवर कुठेतरी घडणारी घटना आज अंगणापर्यंत आली होती. आत्महत्या करणारा शेतकरी कोण? त्याचं नाव काय? काहीही माहीत नव्हतं. पण अस्वस्थता शांत बसू देईल.
शेवटी आम्ही मोटारसायकल काढली आणि त्या गावाच्या दिशेने निघालो. छोटंसं गाव, मुख्य रस्त्यापासून 10-12 किलोमीटर आत. गिट्टी उखडलेला रस्ता, कुठं वाजलं तरी लोकांचे कान टवकारणारे. इथे तर मृत्यू अवतरला होता, तोही साधा सुद्धा नाही. विषारी औषध गटागटा पिऊन शांत झालेलं मृत्यू. वेशीच्या मारुतीजवळ पायऱ्यांवर 4-5 जण बसलेले दबक्या आवाजात बोलत होते. अरुंद गल्ली, रस्त्यावरून नालीचं पाणी वाहत आहे. पायऱ्यांवर, उंबऱ्यात, ओट्यावर लोक बसले. लोकांच्या गर्दीमुळे आम्ही सहज घरासमोर येऊन पोहोचलो. पुढे सरकणाऱ्या आमच्या मोटरसायकल बरोबर सगळ्यांच्या नजरा सरकत होत्या. गावाच्या शेवटाला घर म्हणजे तरी काय, विटांनी रचलेल्या 2 पत्र्याच्या खोल्या, भिंती मातीने लिंपून सारवले. समोर मोठं सारवलेलं अंगण, अंगणात शेवग्याचं झाड, झाडाखाली मातीच्या ओट्यात अर्धा पुरलेला रांजण, पण रांजण शेवाळले. रांजणावर झाकण म्हणून ठेवलेला लाकडाचा तुटका पाट, पाटावर पालथा ठेवलेला पितळी तांब्या, शेजारी वाळकी तुळस, घराला पराठ्याचं लावलेलं कुंपण, अंगणात बांधलेली शेळी. कुंपणाच्या बाहेरच्या बाजूला एक कापलेल्या झाडाचं भलं मोठं खोड ठेवलेलं. त्या खोडावर काही लोक बसले, आजूबाजूला काही लोक उभे होते. अंगणातल्या खाटेवर बसलाय तो बाप. शेतात जाऊन विषारी औषध पिणाऱ्या पोराचं वय वर्ष 30. 5 एकर शेती, पाऊस काळ नाही. 3 वर्षापासून नापिकी, दुष्काळ. 75,000चं सावकाराकडून नवं कर्ज घ्यावं लागलं. पावसाळा कोरडा गेला, उगवलेलं वाळून गेलं. सकाळी पंचनामा झाल्यावर पत्राच्या खोलीत प्रेत आणून ठेवलंय. म्हातारी आई पदराने माशा आणते. बायको कोरड्या पडलेल्या डोळ्याने प्रेता शेजारी बसून आहे. लेकरं अंगणात खेळत आहेत. मरणदारी अंगणातल्या धोंड्यावर आम्ही बसलो. या घरातलं ओळखीचं कोणीच नाही. इथे येऊन असं का बसलो काहीच कळत नव्हतं. हे जुनाट मल्लखांब, वरून धड थाकट, आतून पोगरला. या मल्लखांबाशी खेळून सगळेच बलदंड झाले. दुबार तिबार पेरणीच्या नावानं घरावरचे पत्रे गेले. मालक, नापिकी, कर्ज, दुष्काळ हे तर जन्माचे सोयरे. परिस्थितीनं धोतर फेडून नग केलं, पण कर्ज नाही फेडता आलं. मग शेतात जाऊन यानं गटागटा एंड ड्रिल केलं. लोक उगीच चौताळल्यावणी करतात. म्हणले याचा मुर्दा ग्रामपंचायतीतच जाळायचा. शेवटी अधिकाऱ्यांनी समजवलंय आपल्या सरकारच्या इच्छेचा सवाल आहे म्हणून लिडरांनी फटकारलं आणि सकाळच्याला प्रेत घरी आणलं. प्रेत ठेवलेल्या घराभोवती आम्ही सगळे जमलो होतो. काही जणांना आम्ही पत्रकार वाटलो, पण आम्ही कोणीच नव्हतो. तरी स्वतःला संपवणाऱ्या त्या शेतकऱ्याचे आम्ही कोणीतरी लागत होतो. काहीच नसलो तरी शेवटी सगळ्यांसाठी पिकवणाऱ्या शेतकऱ्याला जगणं असह्य करणाऱ्या कृषीप्रधान देशातील आम्ही नागरिक होतो. तेवढ्यात लोकांमध्ये हालचाल झाली, कुजबूज झाली. 2-3 गाड्या येऊन थांबल्या. आमदार साहेब आले होते. त्या उदास मळकट वातावरणाच्या पार्श्वभूमीवर साहेबांच्या कपड्यांची शुभ्रता अधिकच उठून दिसत होती. साहेबांच्या श्वासाच्या लयीत हलणारा कार्यकर्त्यांचा ताफा सोबत होताच. हिंगण्यादाराच्या चौकटीमुळे साहेबांना वाखावं लागलं. दुःखात असणारी देहबोली घेऊन साहेब आत गेले. अंत्यदर्शन घेऊन आले. खाटेवर बसलेल्या अभागी बापाचं सांत्वन केलं. मदत मिळवून देण्याचं आश्वासन देखील दिलं. लोकांना हात जोडून नमस्कार करीत गाडीत बसले. गाड्या आल्या तशा निघून सुद्धा गेल्या. कुजबूज चर्चा रंगात आली. साहेबांच्या काळ्याभोर चष्म्याआड आसू चमकलेला त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांना दिसला होता. अंत्यविधी झाल्यावर 3 दिवसांनी साक्षात मंत्री साहेब आले. हेलिकॉप्टरच्या पंख्याने गाव आदरलं. हेलिकॉप्टर बघायला गर्दी झाली. बाजूच्या गावातले लोकही आले होते. मंत्री साहेबांनी 1 लाख रुपयाचा चेक म्हाताऱ्याच्या बापाला दिला. फ्लॅश चमकले, फोटो निघाले. कृतकृतार्थ होऊन मंत्री साहेब निघाले. हेलिकॉप्टरचा पंखा सुरू झाला. जमीन हादरली. आवाजाने कानठळ्या बसल्या. मंत्री साहेब थांबले असते अजून थोडा वेळ, पण अजून 2 गावात लाख रुपयांची बक्षिशी वाटायची होती. कितीतरी वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतायत.
मायबाप सरकारही लाख लाख रुपयांची बक्षिशी न थकतात वाटतात. तुम्ही आंब्याच्या झाडाला फास लावून घ्या किंवा बाबळीच्या झाडाला लटकवून घ्या किंवा विषारी औषध गटागटा पिऊन मरा, सरकार अजिबात भेदभाव करणार नाही. हा, सरकारी यंत्रणा थोडे नियम दाखवेल, थोडा त्रास होईल, पण लाख रुपयांची बक्षिशी मिळणार म्हणजे मिळणार. लाख रुपयांची बक्षिशी वाटणारं सरकार पाठीशी असल्यामुळे शेतकरी बिनभरपणे आत्महत्या करतायत. भावनेच्या उद्रेकात किंवा बेसावध क्षणी नव्हे तर मायबाप सरकारला रीतसर पत्र लिहून तरुण सुशिक्षित शेतकरी स्वतःला संपवत आहेत. मग या आत्महत्या आहेत की हत्या आहेत? व्यवस्थेने घेतलेले बळी आहेत का अजून काही यावर फक्त चर्चाच सुरू आहे? अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारखा हा जगण्या मरणाचा प्रश्नही गंभीर आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलंय म्हणून लेखक मंडळी निषेध म्हणून स्वतःला मिळालेले पुरस्कार परत करते. पण शेतकऱ्यांना काय परत करावं? शेतकरी त्याला मिळालेली लाख रुपयाची बक्षिशी परत करू शकत नाही, कारण ही मदत मेल्यानंतर मिळते ना. आणि कुत्रा मांजरासारख्या त्याच्या मरणासाठी कोणी पुरस्कार परत केलेला नाही. लेखकांना दोन सरकारमध्ये डावं उजवं करता येतं, म्हणजे ते कमी असहिष्णू, हे जास्त असहिष्णू असा भेद करता येतो. पण कसं आहे ना, शेतकऱ्यांना सगळी सरकारं सारखी, सगळे पॅकेज सारखे. किती रसिक असतं मरण, शोधतं नव्या नव्या तऱ्हा, मांडतं आरास. सरकारही तेवढंच कदरदान, देतं लाख लाख रुपयाची बक्षीस. खऱ्या अर्थानं मातीत राबणारा शेतकरी इथे पुरस्कृत झालाच नाही. परत करण्यासाठी त्याच्याजवळ कोणताही पुरस्कार नाहीये, म्हणून तो जगणंच परत करतो. लटकलेल्या देहाच्या स्मृतिचिन्हासारखा बक्षीस. याच्यानंतर सादर करतायत राहुल शिरसाट, बाई संभाळ कोंदण. आजकाल गावोगाव, विशेष करून शहरांमधून मॉर्निंग वॉकची चळवळ जोरातच सुरू आहे. या भल्या पहाटे चालण्यामागे उत्स्फूर्ततेपेक्षा डॉक्टरांनी बंधनकारक करण्याचा वाटा मोठा असतो. अर्थात काही हौशी आरोग्य उपासकही असतात. डॉक्टरांनी चालणे अनिवार्य केलेले असल्याने हौशी चालणाऱ्यांचा आणि बऱ्यापैकी नियमित असणाऱ्यांचा आमचा एक ग्रुप तयार झाला. त्यात वेगवेगळ्या स्वभावाचे लोक आहेत. काही जण तोंड चालवायला मिळतं म्हणून पाय चालवतात, काही मात्र कॅलरीज बर्न करायचं उद्दिष्ट डोक्यात ठेवून वेळ लावून चालणारे सारखे पळणाऱ्या घड्याळाच्या काट्याकडे पाहत असतात. यात आमचे एक इंजिनियर साहेब आहेत. टेलिफोन खात्यात मोठ्या पदावर कार्यरत असणारे हे साहेब आहेत मोठे मनमिळाऊ. कुठेही साहेबी थाट नाही. जबाबदारी मोठी असल्यामुळे व्यापही मोठा आहे. पण त्यातूनही इंजिनिअरिंग साहेब डोक्यात टेलिफोनच्या केबलचा गुंतागुंत असलेल्या अनेक प्रसंग वळवळत असतात. पाहता पाहता हे साहेब माझे मित्र झाले. रोज हाय हॅलो होतो. कधी चालताना गप्पा रंगत. प्रत्येक प्रश्नावर त्यांचा स्वतंत्र पुस्तक हवं असतं. आपण एखादं पुस्तक सुचवलं तर ते मिळवून वाचत, चर्चा करत. टेलिफोनच्या क्रॉस कनेक्शनमध्ये एखादा विचित्र संवाद ऐकू यावा तसा एखादा वेगळाच प्रश्न त्यांच्या डोक्यात येतो. पण त्या प्रश्नामागे जाणून घेण्याची प्रामाणिक तळमळ असते. 6 फुटी धिप्पाड देहातली चरबी कमी करण्याकरिता झपाझपा चालताना साहेबांचं तोंडही सुरू असतं. परवा त्यांनी एक छोटासा प्रसंग सांगून एक गंभीर प्रश्न उपस्थित केला. बोलताना थोडे हळवे झाले होते. इंजिनियर साहेब शहरालगतच्या औद्योगिक वसाहतीतल्या कार्यालयात भेट द्यायला निघाले होते. सकाळची वेळ होती. ड्युटी गाठण्यासाठी प्रचंड वेगात वाहनं धावत. रस्त्याच्या कडेचं दृश्य बघून साहेबांनी अर्जंट गाडी थांबवली.
रस्त्याच्या कडेला एक तरुण मुलगी विव्हळत पडली होती. रस्त्यावरच्या वाळीवर स्लिप झालेली स्कूटी बाजूला पडलेली होती, पण कुणीही थांबवायला तयार नव्हतं. त्या अपघाताकडे दुर्लक्ष करून वाहनं सुसाट पळत होती. साहेबांनी तातडीने त्या मुलीला उठवून बसवलं, गाडीतली बाटली आणून पाणी पाजलं. मुलीला बरंच खरचटलं होतं, ती घाबरली होती, तिचं अंग थरथरत होतं. साहेबांनी तिला धीर दिला. जवळपास दवाखाना नव्हता, दरम्यान 2-4 वाहनं आता उत्सुकतेपोटी थांबली होती. त्यांनी त्या मुलीला घरी कळवण्यासाठी घरचा पत्ता, मोबाईल नंबर विचारला, पण ती मुलगी काहीच बोलली नाही. मुलगी आता थोडी शांत झाली होती. पुन्हा साहेबांनी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. मुलगी मात्र शांतच. आर्किटेक्ट कॉलेजची ती विद्यार्थिनी होती. थांबलेल्या वाहनातल्या एका बाईने तिच्याशी बोलू लागली. मुलगी त्यांच्याशी बोलत होती. मुलीने त्या बाईंना घरचा पत्ता विचारला, फोन नंबर सांगितला. बाईंनी तिच्या घरी संपर्क साधला. प्रश्न मागे लागलेला बघून साहेबही निघाले. निघताना ती जखमी मुलगी साहेबांना थँक्स काका एवढं बोलली. प्रसंग एवढाच. पण यात त्या मुलीने स्वतःची माहिती, कॉन्टॅक्ट नंबर न सांगणं ही गोष्ट इंजिनियर साहेबांना चांगलीच लागली होती. त्यांच्या मते मलाही मुलगी आहे, म्हणजे मी तिच्या बापासारखाच आहे. शिवाय रस्त्यावर कोणीही लक्ष देत नव्हतं तेव्हा कर्तृत्व म्हणून मी गाडी थांबवून तिला मदत केली. तिला घरी पोहोचवण्यासाठी मला तिचा नंबर, पत्ता, मोबाईल नंबर. मग तिने माझ्यावर अशा वेळी अविश्वास का दाखवला? हा प्रश्न साहेबांना छळत होता, आतून अपमानित करत होता. यावर बरीच चर्चा झाली. राहून राहून साहेबांना पुन्हा या विषयावर यायचं. माझा चेहरा एवढा भीतीदायक आहे का? कधी मी एखाद्या स्त्रीसोबत वाईट वागलो? आणि ज्या स्त्रीसोबत ती मुलगी घरी गेली ती स्त्री सुद्धा अनोळखीच होती. मग माझ्यावरच अविश्वास का? एखादा दिवस गेला की साहेबांची हळवी जखम बळबळू लागली. एका परपुरुषाला आपला कॉन्टॅक्ट नंबर किंवा पत्ता सांगणं त्या मुलीला योग्य वाटलं नाही. यात इंजिनियर साहेबांवरच्या वैयक्तिक अविश्वासापेक्षा पुरुष जातीची वाढत चाललेली दहशतच अधिक जबाबदार असते. पोटच्या मुलीप्रती बापाची विकृती पुढे येताना बापासारख्या पुरुषावर विश्वास कसा ठेवायचा? प्रत्येक लाल मुंगी आपल्याला चावत नसते, पण लाल मुंग्या दिसल्या की आपण सावध. कारण लाल मुंगीच्या कडाडून चावण्याची किमान माहिती आपल्या गाठीशी असते. बायका अशाच दचकून असतात पुरुषांच्या बाबतीत. खऱ्या अर्थानं बाईचं हे दचकणं, संकोचणं, घाबरणं आणि सावरणं सुरू होतं एका घटनेपासून. ती घटना म्हणजे स्त्रीला होणारी ऋतुप्राप्ती. या घटनेपासून बाईच्या जगण्यावर अचानक बंधनं येतात. त्याचे अनेक संदर्भ लोकगीतातून, ओव्यातून येत राहतात. अंग झालया चंदनाची दरबळ, बाई संभाळ कुंदन, बाई संभाळ कुंदन. सगळ्यांसोबत बिनधास्त खेळणारी, बागडणारी मुलगी अचानक मुलांपासून वेगळी होती. भोवतालच्या नजरा तिच्याकडे वळतात. बहिणी, तिच्या मैत्रिणी एकदम तुटक वागायला लागतात. याचा लहानपणी अर्थ लावता येत नसे. या कावळा शिरण्याचा लहानपणी भयंकर राग येत असे. कारण त्यामुळे 3 दिवस आईपासून लांब राहावं लागायचं. शिवू नको, लागू नको, दूर हो, असे जाचक नियम घरात असत. बाहेरून खेळून आल्यावर स्वतःला आईच्या अंगावर झोपून द्यायची सवय. नेमके 3 दिवस आई अस्पृश्य असायची. त्या काळात कावळा शिवणे या घटनेचा सामाजिक, सांस्कृतिक अर्थ डोक्यात असणं शक्यच नाही. पण या घटनेचे दृश्य परिणाम खटकणारे होते. याबद्दलची दाटून राहिलेली बालमनातली अनकलनीयता पुढे कवितेतून उजागर झाली. शेपटी वेण्या हलवत फिरवणारी हुशार परखरी पोरी एकदम वर्गातच घाबरली, ओरडली. बाईंनी तिला उठवलं, विचारलं तर बेंचवर भलं मोठं रक्त सांडलेलं आम्ही थांबलो. भलं मोठं रक्त सांडलं. आम्ही घाबरलो. बाईंनी आम्हाला वर्गातून हाकललं. नेमकं काय झालं? कुठला गृहपाठ विसरण्याची ही रक्तरंजित शिक्षा? का बेंचचा खेळच लागला?
अशा बाहेर असलेल्या खेळांमध्ये आमच्या खाकी चड्ड्या फाटायच्या. कुणीच काही सांगेना. शेवटी मी भांडेवाल्या गंगाबाईला विचारलं. तवा घासताना गंगाबाई बोलली, तुला काय संड्या, जलमलास पुरुषाच्या जातीत, त्या पोरीचा जाळभात सुरू झालाय बाबा. मला काही कळेना. नुसता तव्यावर विटकर घासल्याचा खरखर आवाज. 10 वर्षापूर्वी ही कविता जाळभात या शीर्षकाखाली कवितार्थी या दिवाळी अंकात छापून आली. कविता मिळताच संपादक प्राध्यापक पुरुषोत्तम पाटील यांचं कौतुकाचं पत्रही आलं. इतरही अनेक प्रतिक्रिया आल्या. हे सर्व इंजिनियर साहेबांच्या प्रश्नांमुळे मनात घुमू लागले. स्त्रीला मुळातच पापी ठरवण्यात आलं. तिच्या पापामुळे ती रजस्वाला. या पातकापासून मुक्त होण्यासाठी स्त्रीला ऋषीपंचमीचा उपवास करावा असा एक संदर्भ मी हे इंजिनियर साहेबांना सांगत होतो. त्या घटनेतील मुलीवर स्त्री म्हणून असणारा दबाव त्यांच्या लक्षात येत होता. अपेक्षेप्रमाणे साहेबांनी या संदर्भात पुस्तकाचं नाव मला विचारलं. स्त्रीला अपमानित करणारी मूळ गोष्ट म्हणून अरुणा देशपांडेंच्या एका शापाची जन्मकथा या पुस्तकाचं नाव मी त्यांना सांगितलं. साहेबांनी ते पुस्तक मिळवलं, वाचलं आणि चर्चा सुरू झाली. जगातील सर्व संस्कृतीतील ऋतुप्राप्तीबद्दलचे गैरसमज अरुणाबाईंनी अभ्यासपूर्वक त्यात मांडले. सोबत शस्त्रक्रिया माहिती. खरं तर हा विषय चर्चेसाठी आजही निषिद्ध मानला जातो. आदिमानवाला रक्ताबद्दल भीती वाटत होती, कारण रक्तस्राव म्हणजे जीवाला धोका. हेच समीकरण त्या आदिमानवाला माहीत होतं. त्यामुळे प्राण्यांचा माणसांचा जीव रक्तात असतो ही कल्पना रूढ झाली. कोणतीही जखम न होता स्त्रीला होणारा रक्तस्राव धोकादायक मानला जाऊ लागला. या रक्तस्रावाबद्दल गूढता आणि भीती निर्माण झाली. या गूढतेपासून इतरांना वाचण्यासाठी अशा स्त्रियांना वेगळं ठेवण्यात येऊ लागले. यांच्या हालचालींवर आणि आहारांवर बंधनं घालण्यात आली. ही समाजशास्त्रीय अभ्यासकांची मांडणी मूळ गैरसमजाला हात घालणारी. स्त्रीच्या माथी लावलेला विटाळ शब्दाची निर्मिती विष्ठा शब्दापासून झालेली. प्राचीन संस्कृतीत स्त्रीसाठी भस्त्रा या शब्दाचा वापर झालेला. भस्त्रा म्हणजे केवळ आपत्यांना जन्म देणारी कातळाची पिशवी. प्रजननासाठी पुरुष बीजाचं महत्व लक्षात घेऊन पुरुषी वर्चस्व प्रस्थापित झाले. स्त्रियांच्या निसर्ग धर्माला निषिद्ध ठरवण्याचा शापकथा वाचताना आजही करमणूक होते. गंमत म्हणजे या शापकथा उर्फ करमणूक कथा सर्वच धर्मात सापडतात. कुणाच्या तरी शापामुळे किंवा पापामुळे स्त्रीला मासिक पाळी येते असा या सर्व कथांचा मथितार्थ आहे. आजही पुरुषांच्या वंशवृक्ष वाढवण्यासाठी शापित स्त्रिया बाळंत होतात. बिचारी छोटी मुलगी चिव चिव ये, काऊ काऊ ये, दाणा खा, पाणी पी आणि भुर्र उडून जा असे पिटुकले हात हलवत आवतन देत असते. तुम्ही आम्ही सुद्धा पाहिलेल्या अशा लहान मुली नाही का? पुढे हाच कावळा त्या मुलीला शिवतो. मुलीचा जाळभात सुरू होतो. ती कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही. नाईलाजानं भीती, संकोच, घुसमट याच्यासोबत ती वागत जाते. तिला शिवलेला कावळा दृश्य रूपात क्षणोक्षणी जाणवत राहतो. पण आपल्या जगण्याला शिवलेला अज्ञानाचा, रूढी परंपरांचा आणि पुरुषी वर्चस्वाचा कावळा मात्र कोणालाच दिसत नाही. बाई संभाळ कुंड. याच्यानंतर सादर करतोय खडूची बुट्टी. सादर करते संकेत जाधव. त्या दिवशी या गोष्टीतल्या शाळेसमोरची पितळी घंटा पोरं पडवतात. घंटेचा घणघणाट गावभर होतो. पण खेळात रमलेला दिनूला ही घंटा ऐकूच येत नाही. शेवटी आईने आठवण करून दिल्यावर दिनू जड पावलांनी शाळेत निघतो. चौकात आल्यावर दिनू 2 बोटं तोंडात घालून शिट्टी वाजवतो. मित्र गोळा होतात.
गंमत म्हणजे या पोरांपैकी कुणीच गुरुजींनी दिलेला गणिताचा गृहपाठ पूर्ण केलेला नसतो. गणिताच्या मास्तरांचा राग परवडणार नाही म्हणून पोरं शाळेला ठेंगा दाखवतात आणि निघतात ओढ्याकडे. हिरव्यागार दाट झाडीतून खळखळणारा पांढरं शुभ्र ओढा. पोरं वाळूत उंदरतात. खेळताना अडचणीची ठरणारी पुस्तकं पाट्या वाळूत पुरून ठेवतात. मग सुरू होतो सूर्यप्रकाशात चमकणाऱ्या पाण्यात मासे पकडण्याचा खेळ. मासेच ते लवकर सापडत नाहीत. झडप घालून ओंजळीत मासे पकडण्याचा खेळ खूप वेळ सुरू राहतो. डोकरा, काळा पाटीचा छोटा मिशावाला चिंगा अशा माशांचा परिचय दिनूला सोबतच्या अब्बास, हमजा या मित्रांमुळे होतो. शेवाळाखाली लपण्याची माशांची जागा अशा माशांचा परिचय दिनूला सोबतच्या अब्बास, हमजा या मित्रांमुळे होतो. शेवाळाखाली लपण्याची माशांची जागा कळते. मासे स्वच्छ कसे करायचे, भाजायचे कसे आणि चटणी मीठ लावून गट्टम कसे करायचे हे ऐकून दिनूच्या तोंडाला पाणी सुटतं. या खेळाचा कंटाळा आल्यावरती पोरं घुसतात काटेबना. तिथे बोराटीच्या झाडावरची वल्ल्याची अंडी मिळवतात. वल्ल्याच्या व रानचिमणीच्या अंड्यातला फरक दिनूला लक्षात येतो. वल्ल्या पारव्याची अंडी शोधताना खाली मागे धावताना पोरं रमून जातात. बाबीचा डिंक गोळा करतात. हा गोळा केलेला डिंक दुकानदाराला विकण्याचं ठरतं. त्या आलेल्या पैशातून जत्रेत शिट्टी रेवड्या घेण्याचा बेत आखला जातो. त्यातच दिनूला देव बाबळा व रामकाठी बाबींची खासियत ध्यानात येते. शिवाय त्या दिवशी जंगलात अनेक नवीन गोष्टी दिनू पाहतो. सुरेख पक्षी, पांढरे उंदीर, सोनकिडे, तांबडी लाल फळं, मधाची पोळी अशा कितीतरी गोष्टी दिनू आदाशासारख्या पाहत जातो. यात नवीन भर म्हणजे अब्बासच्या पायात काटा घुसतो. अब्बास ओरडायला लागतो, आई ग. देवबाबीच्या मोठ्या काट्याने पायातला काटा काढण्याचा प्रयत्न यशस्वी होत नाही. शेवटी रुईचा चीक काटा मोडलेल्या ठिकाणी लावला जातो. आता तो काटा सकाळी आपोआप बाहेर पडणार आहे. पाहता पाहता संध्याकाळ होते. पोरं माघारी फिरतात. पोरंही पुरून ठेवलेल्या पाटी पुस्तकं घेऊन घरी परततात. घरी परतलेला दिनू आईला अपेक्षित असणाऱ्या शाळेत गेलेलाच नसतो. तर त्याला मनापासून आवडलेल्या खुल्या आबाळाखाली भरलेल्या शाळेतून परतलेला असतो. व्यंकटेश माडगुळकरांच्या शाळा गोष्टीतील दिनूला न कंटाळता न छडी खाता खूप ज्ञान सहज मिळालेलं असतं. ही गोष्ट मी प्रथम 15-16 वर्षांपूर्वी वाचली असेल. तेव्हाही या पोरांची जंगलातील भटकंती मला मोहक वाटली होती. त्याबरोबरच ज्या गणिताच्या मास्तरांच्या भीतीमुळे या पोरांनी जंगलाचा रस्ता धरला होता त्या मास्तरांची दहशतही जाणवली होती. बेशर्मीच्या फोकाने मारणारे माझे गणिताचे शिक्षक आठवले होते. शिकवण्याचा कुठलाही आविर्भाव न आणता शिकवणाऱ्या जंगलात सहज स्वाभाविकता आहे. अशी स्वाभाविकता आपल्या शिक्षणाला किती प्रमाणात पकडता आली. शाळा सुटल्यावरती हुय्या करत वर्गाबाहेर पडणारी पोरं पाहताना त्यांना आपण कोंडलं होतं की काय असं वाटतं. जुन्या काळातल्या मारकुट्या मास्तरांची गौरवाने केलेली वर्णनं कधीच आवडली नाही. काही मास्तरांच्या दहशतीमुळे त्यांचा विषय नावडता झालेला असतो. यात गणित इंग्रजीचा क्रमांक वरचा आहे. चढी लागे छमछम विद्याई घम घम असल्या जुनाट म्हणी त्रासदायक दळण जात्यासारख्या संग्रहालयात ठेवून द्यायला हव्यात. हा विषय कालबाह्य वाटणाऱ्यांच्या पुढ्यात एक ताजी घटना ठेवतो. 3-1 महिन्यांपूर्वी तेलंगणातील एका खाजगी शाळेतील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याने वर्गात इंग्रजीतून संभाषण केलं नाही. तो विद्यार्थी त्याच्या मातृभाषेत तेलुगूतच बोलत होता. त्याचा राग आल्यामुळे वर्ग शिक्षिकेने त्या कोवळ्या पोराला बदडून काढलं. चक्क त्याचा चावा घेतला. त्याचं डोकं भिंतीवर आपटलं. हे सर्व सुरू असताना वर्गातील बाकी चिमुकल्या मुलांची काय अवस्था झाली असेल. त्या बिचाऱ्या पोराला शारीरिक मानसिक आघात झाला. मेंदूला इजा झाली. रात्रीतून त्या विद्यार्थ्याची तब्येत बिघडली.
हैदराबाद येथील हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलं. पण दुसऱ्या दिवशी पहिलीतलं ते कोवळं पोर त्या आघाताने मरण पावलं. या घटनेतून पुन्हा एकदा दहशत उजागर होते. नव्या काळात मुलांना मारणं हा गुन्हाच आहे. तरीही मुलांना एवढं अमानुषपणे बदललं जातं म्हणजे मारकुट्या पंतोजींचे अवशेष अजूनही शाबूत आहेत. दप्तराचं ओझं, बेसुमार फीची चिंता, इंग्रजी भाषेत अवघडलेली पोरं, त्यांचं भाषेचं झालेलं कडंबोळं, दडपलेली कल्पनाशक्ती या सगळ्यांचा विद्यार्थ्यांबरोबरच पालकांवरही आताशा ताण पडत आहे. पण मारकोट्या मास्तरांची परंपरा मात्र जुनी आहे. एका अज्ञात कवीने ही मारकुटी दहशत नेमकेपणाने पूर्वी शब्दात पकडलेली आहे. शाळेसी जाताना रडे कशाचे रे आले, भय माऊली वाटे पंतोजींचे. शाळेचा पंतोजी, त्याचा केवढा दरारा, मुलं कापती थराथरा थंडी विण. पंतोजी पंतोजी, शाळा बाळा आवडो, घरी ना दडो तुमच्या धाके. अशा पंतोजींना साने गुरुजी नावाचे शिक्षक माहीत असतील काय? हातून झाडाची फांदी तुटली म्हणून प्रायश्चित्तापोटी दिवसभर उपाशी राहणारे, मुंगळ्यांची रांग जाते म्हणून स्वतः स्तब्ध उभं राहणारे, मुलांसोबत स्वतः वसतिगृहात राहणारे, एवढंच काय स्वतःचा पगार विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीला वापरणारे साने गुरुजींची परंपरा का बरं क्षीण होत गेली असेल? हा, अर्थात आजही काही अपवादात्मक चांगले शिक्षक शिक्षिका आणि हाताच्या बोटावर मोजणे एवढे का होईना पण चांगल्या शाळा आहेत. बाकी आज शिक्षण संस्था काढण्यामागचे हेतू बदलायला लागले. पेट्रोल पंप, एखादी गॅस एजन्सी, सूतगिरणी, कारखाना, तशी एखादी शिक्षण संस्था. मग ज्ञानार्जनापेक्षा अर्थार्जन महत्वाचं ठरतं. शिक्षक प्राध्यापक निवडीच्या वेळी दक्षिणा निर्णायक ठरते. शाळेत असताना सरांनी मला एकदा फळा पुसायला सांगितला होता. शिक्षक पुन्हा त्यात गणिताचे. मग त्यांची आज्ञा शिरसावंतच. आणि मोठे कडक आणि मारकुटे होते ते. दिवसभर शाळेत त्यांचा दरारा असेच आणि रात्री सुद्धा सरांना विश्रांती नव्हती. कारण रात्री आमच्यासारख्या गणित चुकणाऱ्या पोरांच्या स्वप्नात बेशर्मीचा भोग घेऊन वटारलेल्या डोळ्यांनी ते उभे असत. अहो, गणित तर हमखास चुकायची, पण सर समोर असताना आपला श्वासोच्छ्वास चुकतोय अशी भावना व्हायची. सरांनी सांगितल्याबरोबर मी बेंचवर उठून व्यवस्थित फळा पुसला. डस्टर जागेवर ठेवताना मी सहज सरांकडे पाहिलं. चष्म्याच्या वरतून सर माझ्याकडे पाहत होते. मी गडबडलो. हातातून खडू खाली पडला. तो डस्टरही पडला. खडूची बुट्टी उडाली. हवेत पांढरे कण तरंगू लागले. खिडकीतून आलेल्या प्रकाशाच्या पट्ट्यात ते पांढरे कण चमकत होते. टचका लागला. त्यानंतर काही दिवसांनी रिवाजाप्रमाणे चुलीतला अंगार लावून चुलीच्या पाया पडून झोपी गेलो तरी रात्री एक भयंकर स्वप्न पडलंच. स्वप्नातल्या वर्गात खडूची प्रचंड बुट्टी उडत होती. भिंती, छत, बेंच, आम्ही सारी पोरं, सरांच्या मिशा, सारं खडूच्या बुट्टीने भरून गेलं होतं. नाका तोंडात ते पांढरे कण गेल्यामुळे ठसका लागला होता. बुट्टी मात्र वाढतच होती. श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. मी घाबरून अचानक जागा झालो. चांगलाच घामाघूम झालो होतो. तेव्हा वडीलही जागे झाले. झाली का सुरुवात बडबड तुझी? चल उठ आणि जा मोरीजवळ, असं बोलून पूस बदलून ते झोपी गेले. हे एवढं आजही स्पष्ट आठवतंय. पण हे स्वप्न आत्ताच का आठवतंय हे मात्र लक्षात येत नाही. खडूची भुकटी. त्याच्यानंतर सादर करतो न पाठवलेलं पत्र. प्रिय बाबा उर्फ ते उर्फ विजय तेंडुलकर. सप्रेम नमस्कार. बाबा,
तुम्हाला पत्र लिहिण्यामागचं कारण म्हणजे परवा जुन्या पसाऱ्यात माझी शालेय TCची प्रत शोधत होती. ती बापडी काही सापडली नाही, पण अनेक वेगळ्याच गोष्टी सापडल्या बरं का. त्यात तुमची काही जुनी पत्र सापडली. तशी तुमची प्रत्यक्ष भेट 3-4 वेळाच झाली होती. पत्र व्यवहार मात्र अधूनमधून चालूच होता. सापडलेल्या पत्रात बहुतांश पोस्ट कार्डच आहे. पिवळ्या धम्मक पोस्ट कार्डवर काळ्या मुंग्या चालाव्यात तसं तुमचं भेदक अक्षर. त्याला देखील आता 20 वर्ष झाली असते. महाविद्यालयात पाऊल ठेवलं आणि जोमानं वाचायला लिहायला लागलो. तेव्हा काही वाचून अनेकांना पत्र लिहायचो. मान्यवरांची उत्तरं देखील यायची. त्याचं मला खूप अप्रूप होतं. आजही ती जुनी आलेली पत्र पाहिली ना की पुन्हा एकदा मला पत्र लिहावंसं वाटतं. म्हणून मी तुम्हाला पत्र लिहायला बसले बाबा. हे पत्र तुम्ही वाचणार नाही याची जाणीव अजूनही सलती आहे मला. आणि तसंही आजकाल कोणी पत्र लिहितच नाही ना. चलनातून 5 पैसे 10 पैसे गायब झाल्यासारखं पोस्टकार्ड देखील गायब होण्याची वेळ आली आहे बाबा. बाबा इकडे सर्व क्षेम आहे. आज आमच्याकडे पाण्याचा प्रश्न भयंकर आहे. पाणी टंचाईत पाण्याच्या टँकरवरही पैसे कमावणारे समाजसेवक निर्माण झालेले आहेत. पुरोगामी ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या शिक्षण संस्थांची संस्थानं झालेली आहेत. गावगाव चौकात नेत्यांची होर्डिंग पाय रोवून उभी आहे. होर्डिंग अनधिकृत म्हणताना होर्डिंगवरचा टिनपाट भाऊ, तात्या, नाना, अण्णा अधिकृत होऊन गेलेला आहे. खरा शेतकरी विकेला लागलेला आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या देवीच्या रोगाप्रमाणे समूळ हद्दपार झालेली नाही. खेड्यात शेतीच्या कामाला मजूर मिळेनासा झालेला आहे. गांधी म्हणाले होते खेड्याकडे चला, लोक शहराकडे निघाली. टोलेजंग उड्डाणपुलाखाली भिकाऱ्यांची वळवळही वाढलेली आहे. बँका कर्ज देत आहेत, गाड्या रस्त्यावर धावत आहेत, बार भरून जात आहेत. बाळसं की सूज कळत नाहीये. चकचकीत रस्त्यावर टोल नाक्याचा सावकार उभा आहे. शहरातल्या रस्त्यावरचे खड्डे अधिकाधिक खोल जात आहेत. तरुण नेतृत्व अंगावर किलो सोनं वागवत अव्याहत समाजकार्य करतंय. जाती धर्माच्या नावानं लोक गोळा होत आहेत, एकत्र येत आहेत. सत्ताधारी मशगूल आहेत योजना फस्त करण्यात आणि विरोधक त्यांना बेमालून मिसळलेले आहेत. एकूण सगळी मिलीभगत आहे बाबा. पण हे सर्व मी तुम्हाला का लिहितोय मलाच कळत नाही. काय झालं ना, काही दिवसांपूर्वी दिल्लीत एका तरुणानं गांधीजींची समाधी फोडण्याचा प्रयत्न केला. समाधीच्या कोपऱ्याचा संगमरवर तुटला देखील. त्या तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर कळलं की त्या तरुणाला उच्च शिक्षित असूनही नोकरी मिळत नव्हती. त्या बेरोजगारीला वैतागून चिडून त्यानं गांधीजींची समाधी फोडली. खरं तर गांधीजींची समाधी फोडून त्याला नोकरी मिळणारही नव्हती, तरी त्यांनी ती फोडली. तद्वत तुम्हाला पत्र लिहून हे प्रश्न सुटणार नाहीत हे मलाही माहिती आहे, पण लिहून हलकं वाटते म्हणून लिहितो. पत्र लिहिण्याला अजून एक कारण आहे, ते म्हणजे तुमची शेवटची पाठमोरी भेट. बाबा निधनापूर्वी काही दिवस तुम्ही पुण्याच्या प्रयाग हॉस्पिटलमध्ये झोपून होता. आम्ही 2-3 मित्र तुम्हाला भेटायला म्हणून आलो होतो हॉस्पिटलला. दुसऱ्या मजल्यावर तुमच्या खोलीपर्यंत आलो. बेडवर तुम्ही पाठमोरे झोपलेले आम्ही तुम्हाला लांबून पाहिलंय. पण तुमची देखभाल करणारी नर्स आम्हाला भेटली आणि तिने तुम्हाला भेटण्यासाठी विनंतीपूर्वक मज्जाव केला आम्हाला. तुम्ही त्यावेळी भेटण्या बोलण्याच्या मनस्थितीत आणि शारीरिक स्थितीतही नव्हता आणि आम्ही न भेटताच परत आलो बाबा. खरं सांगू, त्या दिवशी तुम्हाला पाठमोरं झोपलेलं पाहूनही कसं तरीच वाटलं होतं. लॉंग शॉटमध्ये दिसणारी तुमची पाठमोरी आकृती मी पटकथेतून डिलीट करण्याचा सारखा प्रयत्न करतोय बाबा. कारण लेखक म्हणून तुम्ही समाजाला सन्मुख राहिलात. नाटककार म्हणून तुम्ही किती काटेरी वाटेने चाललात. हार कमी आणि प्रहार जास्त स्वीकारले.
वयोमानानुसार तुमचं विश्रांती घेणं ठीक होतं, पण आम्ही नवी पोरं. अहो, वयाला साजेसह प्रश्नांना तोंड देखील देत नाही हो. जोखीम पत्करून काही लिहितच नाही. तुमच्यासारख्यांचा भार आम्ही हलकाही करत नाही. म्हणजे आम्हाला काही महत्वाचं लिहावंसं वाटत नाही असं नाही. आम्ही प्रयत्न करतो बाबा, खरंच करतो. पण तुमच्यासारखी काळाला टक्कर देण्याची ताकद आमच्यात नाहीये. आमच्या पाठीचे मणके लोकप्रिय ठेक्यावर ताल धरतायत बाबा. तुम्हाला जेलमध्ये गेलेल्या शंकराचार्यांवर, प्रवीण महाजन प्रकरणावर नाटक लिहायचं होतं ना. आणि अशा वेळी आम्ही मात्र नाटक हाऊसफुल करण्याच्या नादात लाफ्टर शो सादर करतोय बाबा. याचा अर्थ सगळेच असं करतायत असं नाहीये, सगळेच संपलेले आहेत असंही नाही. नवे प्रश्न दगडावर शेवाळं साचावं तसे जगण्यावर जमू लागलेले. राजरोज 20-25 लाख दक्षिणा घेऊन प्राध्यापकांची भरती केली जाते. गुणवत्तेला काहीही किंमत नाही. विद्यापीठ राजकीय नेत्यांनी वाटून घेतलेली आहे. पण या संदर्भात पाहिजे जातीचे या तुमच्या नाटकाशिवाय दुसरं प्रभावी नाटक मला आजही आठवत नाही बाबा. शिक्षण क्षेत्राचा झालेला बाजार कोणी सांगत नाही हो. हा नाटकाचा विषय नाहीये का नव्या लेखकांना असे विषय हाताळण्यात धोका वाटतो? अहो, पण तुम्ही धोके पत्करूनच कितीतरी प्रश्न नाटकातून मांडलेत ना. प्रसंगी त्याचा त्रासही सोसलाय. घाशीराम काय, सखाराम बाइंडर काय, गिधाड काय, कन्यादान काय, किती उदाहरणं देऊ. अहो, अशा नाटकांमुळे उठलेल्या वादळात तुम्ही कणखरपणे उभे राहिलात. लेखकाची हीच तर खरी ताकद असते ना बाबा. लेखक म्हणून तुमची पारदर्शी भूमिका अशी पात्रे येती समजून घेताना वेगळ्याच पद्धतीनं जाणवली हो. आम्हा 8-10 नव्या लेखकांना घेऊन 2007 साली तुम्ही एक कार्यशाळा घेतली होती, आठवतंय? 4 दिवस तुम्ही आमच्यासोबत होता. 4 दिवस आम्हाला आधी बोलतं करून काय काय समजून घेत होतात तुम्ही. एका सत्रात डॉक्टर जब्बार पटेलांनी तुमच्या लेखनाबद्दल अप्रतिम बारकावा सांगितला होता. तो मला आजही आठवतोय बरं का बाबा. अशी पाखरे येती हे तुमचं गाजलेलं नाटक. या नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचे बंडा हे एक पात्र आहे, आठवत आहे ना. वाघाला अत्यंत कर्मठ, शिस्तबद्ध आणि कर्मठपणातून विनोद निर्मिती होते. पुढे या नाटकावर डॉक्टर जब्बार पटेलांनी हिंदी सिनेमा देखील केला. या सिनेमाची पटकथा अर्थातच तुम्ही लिहिलेली होती. हे कंसातलं वाक्य. हा सिनेमा अजूनही डब्यात पडून आहे. या सिनेमातील कथानकासाठी तुम्ही केरळची पार्श्वभूमी निवडली. गंमत म्हणजे या सिनेमातही बंडा जसाच्या तसा आहे, म्हणजे कर्मठ, शिस्तबद्ध वगैरे. पण या सिनेमाच्या निमित्तानं तुम्ही बंडामध्ये एक बदल केला. तो म्हणजे इथे बंडाला चक्क कॉम्रेड केलेलं आहे. पण नाटकातल्या संघाच्या बंडाचे संवाद कॉम्रेड बंडासाठी कायम ठेवलेले आहेत. म्हणजे संघीय बंडाचे संवाद कॉम्रेडी बंडा फक्त हिंदीतून बोलतो. म्हणजे दोन्ही बंडांचा परिणाम एकसारखाच आहे. म्हणजे तुमचं भांडण हे कर्मठपणाशी आहे बाबा. मग तो कर्मठपणा कुठलाही असो, तुमची ही तटस्थता आहे ना, ती ग्रेट आहे. आता अशी काही तारीफ ऐकून लागलीच खुश होणारे तुम्ही लेखक नव्हता. उलट यावर मलाच तुम्ही 10 प्रश्न विचारले असते. बाबा, मागे एकदा औरंगाबादच्या एका प्रकट मुलाखतीत मला आता स्मृतिवंश झाला तर बरं होईल असं तुम्ही बोलला होता. तुमच्यातल्या संवेदनशीलतेने तुम्हाला निराश केलं होतं. तरीही नव्या लिहिण्याबद्दल तुम्हाला आशा होती, नाही असं नाही. आत्मीयता देखील होती. नवं वेगळं लिहिणाऱ्यांना जवळ करण्यामागे तुमचा उद्देश पंटर तयार करणं असा कदापि नव्हता. ती एक नव्या लेखनाबद्दलची उत्सुकता होती.
त्यामुळे माझ्यासारखे लिहिणारे कितीतरी जण तुमच्याशी जोडले गेले. तुमच्या लेखनाबरोबरच व्यक्तिमत्वाचाही एक संस्कार होता. तुमच्याशी गप्पा मारताना तुम्ही इतर लेखकांबद्दल एकदाही अपशब्द काढलेला मी तरी ऐकलेला नाही. उलट काही थोर लेखक दुसऱ्याला शिव्या देण्यातच स्वतःचं जगणं खराब करून घेतात हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं. लेखक म्हणून स्वतःवर नाराज असणारी मंडळी कमालीची बेचैन असतात. तुम्ही अस्वस्थ होतात, हा, पण त्याची कारणं मात्र वैयक्तिक असण्यापेक्षा भोवतालच्या जगण्यात होती. याचा अर्थ तुम्ही सगळ्याबद्दल गोडगोड बोलत होता असं अजिबात नाही. खरं तर वैचारिक विरोध व्यक्त करण्याकरता तुम्ही प्रसिद्ध होता. वाङ्मयीन राजकारण, साहित्य संमेलनं, पुरस्काराच्या व्यूहरचना, साहित्य परिषदा अशा गोष्टी तुम्ही कधी रमलातच नाही. त्यामुळे कोणाचाही मुलाहिजा न ठेवता तुम्ही बोलू शकत होता. बाबा, प्रिया आणि राजू अकाली गेल्यानंतर मी तुम्हाला भेटायला पार्ल्याच्या घरी आलो होतो. खरं तर मी तुमचं काय सांत्वन करणार होतो, पण मला वाटलं आणि मी आलो होतो तुम्हाला भेटायला. दिवसभर गप्पा मारल्या होत्या आपण. त्या गप्पात प्रिया राजूच्या संदर्भात एकही वाक्य उच्चारलं गेलं नाही. फक्त मी जेव्हा तुम्हाला विचारलं, बाबा तुम्ही आता लेखन थेट कॉम्प्युटरवरच टाईप करता का, आय मीन हातानं लिहिता की हातानं नाही लिहिता, तुम्ही म्हणाला होता, हो, पोरांच्या वस्तू आता मीच वापरतो. बस एवढाच सूचक संदर्भ होता बाबा प्रिया आणि राजूचा. बाकी कविता, मराठवाड्यातील घडामोडी अशा असंख्य विषयांवर आपल्या गप्पा रंगल्या होत्या. मागे ना मी काही बालकविता लिहिल्या होत्या, तुम्हाला त्या आवडल्या देखील होत्या. चक्क मुलांबरोबर तुम्ही त्या कवितांचं जाहीर वाचन देखील केलेलं होतं. ते ऐकण्याचा मला काही योग नाही आला. हा, पण या कवितांचं पुस्तक निघावं आणि ते पुस्तक कसं असावं याबद्दल सविस्तर सूचना तुम्ही मला केलेल्या मला आजही आठवत आहे. पॉप्युलर प्रकाशन तुमच्या सूचनावर हुकूम तो संग्रह काढलाय. तुमच्या पत्राच्या पाठ राखणी सर. बाबा, लहानपणी घरात साप निघाला तर आम्ही पळत जाऊन वेशीजवळच्या सुंदऱ्याला बोलवायचो. तो कसलाही साप सहज पकडायचा. गर्भारबाईला कळा सुरू झाल्या की आम्ही गोसाव्याच्या गंगाबाईला तातडीनं हजर करायचो. भोवताली असंख्य प्रश्न फेर धरून नाचत असताना आज मला तुम्हालाच पत्र लिहावंसं का वाटतं. कंसात लिहिलंय, बेरोजगार तरुणाला चिडून गांधीजींचीच समाधी फोडावीशी का वाटते तसं. तुमच्याच प्रमाणे पुनर्जन्मावर किंवा स्वर्गावर माझाही विश्वास नाहीये बाबा. तरीही असंख्य प्रश्नांनी फुटकारणारा अजस्त्र साप कसा हाताळायचा ते बाबा फक्त आणि फक्त तुमच्याच लिखाणातून कळू शकतो. माणसाची रोगट मनोवृत्ती लेखणीनं कशी तपासायची ते तुम्ही आमच्या पिढीला दाखवून दिलेत बाबा. सुखरूपपणे माणुसकी जन्माला घालण्यासाठी शब्दाला किती वेदना होतात ते तुमच्यामुळे कळलं. जिवंत होता तेव्हा इथल्या प्रश्नांनी तुम्हाला स्वस्थ बसू दिलं नाही, तुम्हाला लिहितं ठेवलं, विश्रांती घेऊ दिली नाही. तुम्ही जीवाच्या आकांतानं मांडत होतात आणि आम्ही नुसते पाहत होतो. तुम्हाला काम करताना पाहून निष्क्रिय पोरानं थकलेल्या बापाला रोजीरोटीसाठी कामावर पाठवल्यासारखं वाटत होतो. काय करणार, आमचाही नाईलाज होता. कारण पिझ्झा बर्गर खाऊन फुगलेले शब्द भेदत होत नाही. शाईऐवजी पेप्सिकोला भरलेल्या आमच्या पेनानं काय पैदास करणार होता. आम्हा निष्क्रिय पोरांकडे बघून तुम्हाला एखाद्या अनाम शायरचा शेर आठवला असेल ना बाबा.
मुझे थकने नहीं देता ये ज़रूरतों का पहाड़, मुझे थकने नहीं देता ये ज़रूरतों का पहाड़, मेरे बच्चे मुझे बूढ़ा नहीं होने देते. मान्य आहे बाबा, आहोत आम्ही श्रीमंत बापाची आळशी मुलं. कर्तृत्ववान बापाच्या बाबतीत होतं ना असं बऱ्याचदा. तुमची श्रीमंतीची परंपरा पुढे नेण्याचा नक्कीच काही जण प्रयत्न करतायत. तूर्त आभाळातल्या ढगातून दूध नेमून निरोप पाठवणाऱ्या मेघदूती परंपरांचा मी पाईक आहे. पोचणार नाही, वाचलं जाणार नाही हे सगळं मला माहीत असताना मी हे पत्र लिहायला बसलो. बाबा, यात ना एक भावना आहे, एक हिंमत आहे. अंगणातल्या तुळशी जवळून आभाळाकडे फूल फेकून सूर्याला फुलं वाहिल्याचं समाधान माझी आजी मिळवत होती. न पोचणारं पत्र लिहिण्याची ही हिंमत मला सूर्याला फूल वाहणाऱ्या आजीकडून मिळाली असावी. काहीही असो, मी पत्र लिहून मोकळा झालोय. आता कधीही कपाटातली नाटकाची पुस्तकं बाहेर काढतो तेव्हा तुमची पात्र नाही तुमची पत्र गोळा होतात. ख्याली खुशाली कळते. बाबा, बाकी माझं बरं चाललंय. लिहिताना मी खूप भरकटतोय. आताशा भरकटालाही जागा उरलेल्या नाहीये. खूप लिहिण्यासारखं आहे. आता मोह आवरतो. पुन्हा केव्हा तरी लिहीन. बाबा, थांबू? थांबतो. मी पुन्हा एकदा आभार मानतो राज्य मराठी विकास संस्था आणि महाराष्ट्र शासन, त्याचबरोबर पु ल देशपांडे कला अकादमी, की त्यांनी आम्हाला इथे हा प्रयोग सादर करण्याची संधी दिली. आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की आता आजूबाजूचं हे सगळंच निराशाजनक वातावरण आहे, पण त्यातही आता थिएटर्स सुरू झालेली आहेत आणि आपण पुन्हा आपल्या नाटकांना किंवा अशा प्रकारच्या उपक्रमांना प्रेक्षकांची साथ मिळते. ही खरं तर खूपच चांगली गोष्ट आहे. आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत राज्य मराठी विकास संस्था आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त भाषा भरझरी तिचा उत्सव जरताली या कार्यक्रमातील 6वे पुष्प गुंफताना विशेष आनंद होतो आहे. अभिनय कल्याण प्रस्तुत प्राध्यापक कवी डॉक्टर दासू वैद्य यांच्या मेळा या ललित लेखनाचे अभिवाचन या कार्यक्रमात सहभागी झालेले श्री अभिजित झुंजारराव, श्री राहुल सिरसाळ, श्रीमती रुचिका खैरनार, संकेत जाधव, निखिल खाडे यांचे मी आभार मानतो. या सर्व मान्यवरांनी प्राध्यापक डॉक्टर दासू वैद्य यांच्या मेळा या पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ललित लेखनाचे अभिवाचन करताना प्राध्यापक दासू वैद्य यांच्या या चिंतनशील लेखसंग्रहातील गावखेड्यातील ग्रामीण कृषी संस्कृतीतील घटना, प्रसंग, रूढी, प्रथा, परंपरा यांचे अत्यंत प्रभावी पद्धतीने विवेचन करत गावगाड्यातील व गोतावळ्यातील विविध विषयावरील त्यांच्या शब्दांचे, विचारांचे पैलू तसेच कृषी संस्कृतीशी असलेले नाते बोली भाषेतून सांगत त्यांचा धांडोळा घेत संवाद साधला आहे. मराठी भाषेचा वसा वारसा असलेला व तो पुढे चालवणाऱ्या अनेक थोरा मोठ्यांच्या रसिक प्रेक्षकांच्या पाऊल खुणा असलेल्या या अंगणात बसून पुलकित झालेल्या वातावरणात सगळ्या रसिक श्रोत्यांना मेळाव्याचा हा आनंद घेता आला. या सर्व रसिक श्रोत्यांचेही आयोजकांतर्फे मी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी झटत असणाऱ्या आमच्या सर्व सहकारी
पदाधिकारी यांचेही आभार मानतो. उद्या दिनांक 20 जानेवारी 21 रोजी जागर मराठीचा डिजिटल स्वरूपात या कार्यक्रमाअंतर्गत सायंकाळी 4 ते 5 या वेळेत विनोदी साहित्य या विषयावर कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात श्रीमती मंगला गोडबोले, श्रीकांत भोजेवार व सूत्रसंचालन श्रीमती मुग्धा गोडबोले यांचा सहभाग असणार आहे. तसेच संध्याकाळी 6:30 वाजता ते 8 या वेळेत कृती क्रिएशन प्रस्तुत माझ्या भूमिका आणि या भूमिकेची भाषा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामध्ये मराठी नाटक, सिनेमा आणि मालिकांच्या माध्यमातून उलगडत जाणारी मराठी भाषा याविषयी चर्चा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात श्रीमती सुहा जोशी, श्रीमती मुक्ता बर्वे या सहभागी असून सूत्रसंचालन श्रीमती उत्तरा मुने या करणार आहेत. तेव्हा याही कार्यक्रमाचा आस्वाद सर्व रसिक श्रोत्यांनी घ्यावा अशी आयोजकांच्या वतीने मी विनंती करतो. या कार्यक्रमाचे प्रसारण राज्य मराठी विकास संस्थेच्या फेसबुक आणि यूट्यूबवर पेजवरूनही होणार आहे. परत एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो व थांबतो. धन्यवाद. तसेच राज्य मराठी विकास संस्थेचे माननीय संचालक श्री संजय कृष्णाजी पाटील यांचेही मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.